नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे काजू बोंडांपासून बनवलं जाणारं सरबत। तर त्यासाठी मी इकडे काजू कसे काढायचे आणि त्याची काय प्रोसिजर आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे। काजू बोंडांचं सरबत हे एक नवीन आगळीवेगळी रेसिपी मला मिळाली आहे सध्या, आणि त्याचे जे गुणधर्म आहेत, त्याची जी पौष्टिकता आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे। काजूच्या बोंडांमध्ये म्हणजे कॅश्यू फ्रूट म्हटलं जातं, त्याच्यामध्ये तुम्हाला सी विटॅमिनचा एक सुपर हाऊस असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये संत्र्यापेक्षा 6 पटीने सी विटॅमिन तुम्हाला मिळतं। त्याच्याबरोबरच अजूनही बाकीचे प्रोटीन्स पण त्याच्यामध्ये आहेत, आणि त्याचबरोबर भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे हे जे सरबत आहे हे अत्यंत गुणकारी आणि आरोग्यदायी हेल्दी असं फ्रूट ड्रिंक मानलं जातं। तर सुरुवात करूया आपण काजू बोंडांच्या सरबताला। त्यासाठी मी फर्स्ट इथे काजूची जी बोंड आहेत ती सिलेक्ट करणार आहे। ती बोंड कशी असावी, तर ही पिवळसर रंगाची बोंड असतात आणि लाल रंगाची, ही दोन प्रकारची बोंड असतात। त्यातली पिवळ्या रंगाची बोंड तुम्ही शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा, कारण की ती खूप ज्युसी असतात आणि त्याला जो खवखवीपणा म्हणतो आपण तो फार कमी असतो। सो प्रयत्न असाच असू दे तुमचा की तुम्ही पिवळ्या रंगाची बोंड घ्या। तर आता मी इथे तुम्हाला दाखवते, इथे माझ्या झाडावर काही आहेत पिवळ्या रंगाची बोंड। हे बघा, इथे एक मला छान असा ज्युसी बोंड काजूचं मिळालंय, हे मी प्लग केलंय। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे असं असलं पाहिजे मस्तपैकी। सो अशा प्रकारे मी आता बाकीची पण बोंड कलेक्ट करणार आहे। हो, हे बघा मस्त असं ज्युसी। तर ह्याच्यापैकी मी अशी 5 फ्रुट्स कलेक्ट करणार आहे, आणि मग मी तुम्हाला सरबत कसं बनवायचं ते पुढचं रेसिपी आपण शूट करूया। हे बघू शकता तुम्ही, मी इथे काही 5-6 मला मिळालेत पिवळ्या रंगाची काजू बोंड, तर मी कलेक्ट केली। तर आता आपण सरबताच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर ह्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं। आता ही जी काजूची बोंड आहेत ह्याच्यापासून आपण बी सेपरेट करून घेऊया। आणि ह्याला आता स्वच्छ मी पाण्यात धुवून कट करून घेणार आहे। तर आता आपण हे कट करून घेऊया। तर ह्याचा जो फर्स्ट जे डेटाकडचा भाग असतो आणि खालचा, हे दोन्ही आपल्याला कट करून घ्यायचे।
आणि ह्याचे आपल्याला पीसेसमध्ये तर ह्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार, जसं कट करणार तसं. खूप ज्युसी आहेत ते. अशा प्रकारे मी सगळी फ्रुट्स कापून घेणार आहे. खराब असेल तर ते आपण टाकून देणार आहोत. हे सगळं कट करताना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर हे मी कॅशू फ्रूट कट करून घेतलेत स्वच्छ धुवून. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे ग्राइंड करायचे. तर ग्राइंड करण्यापूर्वी आपल्याला ह्याच्यामध्ये एक 7-8 चमचे मी साखर टाकणार आहे. तुमच्या गोडीच्या टेस्टनुसार तुम्ही यूज करू शकता. आणि 1 ग्लास पाणी यूज करणार आहे. तर मी हे आता ग्राइंड करून आणते. तर हे आता बोंड कॅशू फ्रूट मी ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून आणले. ह्याच्यात मी 7-8 चमचे साखर आणि 1-1.5 पेला मी पाणी टाकलेलं आहे. 1.5 पेला पाणी, 7-8 चमचे साखर आणि काजूची बोंड आपली जी कट केली होती. आता मी ह्याला गाळून घेणार आहे. हा सगळा रस आपल्याला व्यवस्थित गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आणि त्याचं जे एक्स्ट्रॅक्ट आहे ते बाजूला काढायचं. अशा प्रकारे मी सर्व हा रस असाच गाळून घेणार आहे. तर हा मी सगळा एक्स्ट्रॅक्ट करून घेतलाय आणि हे जे राहिलंय ते साईडला काढून ठेवायचं. तर असा मी सर्व ज्यूस करून घेणार आहे. तर अशा प्रकारे इथे मी हा 5 जी आपण बोंड काढलेली त्याचा हा एवढा रस झालेला आहे छान. 1 ते 1.5 ग्लास अराउंड हा रस होईल. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी अदर इन्ग्रेडियंट्स काय ऍड करायचे ते पण मी तुम्हाला सांगते. इथे मी 1 लिंबू घेतलाय. त्या लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे. मीठ आणि काळी मिरी पावडर आपल्याला गार्निश करायचे. तर लिंबू आपण ह्यासाठी टाकणार आहोत की लिंबामुळे ह्याची जी खवखवी जराशी पण काय असेल तर त्या लिंबामुळे ती पूर्णपणे निघून जाईल. सो तुम्हाला ज्यूस पिताना तो एकदम यम्मी आणि टेस्टी लागेल. सो मी इथे लिंबू घेतलाय. आता लिंबाचा रस मी ह्याच्यात टाकते. आता ह्याच्यात मीठ टाकणार आहे. तर मिठामध्ये मी इथे आता मी घरातलं साधं मीठच घेतलंय. पण शक्यतो तुम्ही जर सैंधव मीठ किंवा काळं मीठ जर तुम्ही घेतलात तर ते टेस्ट त्याची अजून एनहान्स होईल. सो आता मी इथे जे माझ्याकडे अवेलेबल मीठ आहे ते मी घेतलंय.
थोडीशी पिंच ऑफ ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर. दॅट्स इट. आपलं सरबत रेडी. सो यमी अँड टेस्टी कॅश्यू फ्रूट ज्यूस काजू बोंडाचं सरबत तयार झालं आहे. तुम्ही याचा नक्की आस्वाद घ्या आणि तुमचे रिव्ह्यूज मला कमेंटद्वारे कळवा. माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेअर करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर. धन्यवाद.